राणेंच्या प्रचाराआधी रत्नागिरीमध्ये कोअर कमिटीची बैठक होणार आहे। भाजप कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये प्रचारावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही बैठक घेतल्याची माहिती समोर येते आणि या बैठकीची दृश्य सुद्धा आपण बघू शकतोय। तर बैठकीला आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, भाजपचे अतुल काळसेकर, रत्नागिरी दक्षिण भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत उपस्थित होते आणि त्या बैठकीची दृश्य समोर आलेली आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्गामधून भाजपचाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असं उतरेल असं सध्या तरी दिसतंय आणि नारायण राणे यांनाच इथून तिकीट कन्फर्म असल्याचं अजून तरी दिसून येत आहे आणि अजूनपर्यंत अधिकृत घोषणा झाली नसली तरी देखील राणेंच्या प्रचाराआधी रत्नागिरीमध्ये कोअर कमिटीची बैठक झाली आहे। राणे उद्यापासून आपला प्रचार करणार असल्याची माहिती समोर येते, पण त्याआधी रत्नागिरीमध्ये कोअर कमिटीची ही बैठक झाली आहे। त्यामुळे ही कोअर कमिटीची बैठक राणेंच्या प्रचारासाठी तर नव्हती ना असा सवाल उपस्थित होतोय। तर भाजप कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये प्रचारावर चर्चा झाली आहे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बैठक घेतल्याचं कळत आहे। बैठकीला आमदार नितेश राणे, त्याचबरोबर माजी खासदार निलेश राणे आणि माजी आमदार प्रमोद जठार, भाजपचे अतुल काळसेकर, रत्नागिरी दक्षिण भाजपचे जिल्हाध्यक्ष सुद्धा उपस्थित होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।